नमस्कार मित्रांनो. आजच आपला ए-एफ-ओचा प्री एक्झाम झालेली पहा. याच्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे, सर आता प्रीला एवढे अटेम्प्ट आहेत, इंग्लिशचे एवढे झाले, कॉन्टचे एवढे झाले आणि सर माझे अटेम्प्ट थोडेसे कमी आहे, मी घरी जाऊ का आता? तर एक लक्षात ठेवा, बऱ्याच जणांचा अटेम्प्ट जे असेल, आकडा जो असेल, मी एक्झॅक्ट तुम्हाला सांगत नाही की मेरिट किती लागणार आहे किंवा कट ऑफ किती असणार आहे. या गोष्टी सांगायचा विषय इथं नाही आहे, कारण आजपर्यंत कोणी प्रिडिक्शन ॲक्युरेट करू शकलेलं नाही आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, आपण इथं जेवढा अभ्यास केला होता तेवढा आपला आपण बेस दिलेला आहे. तुमचे भले अटेम्प्ट किती असू द्या, भले सगळे मिळून जर समजा तुमचे 45 जरी अटेम्प्ट असले तरीसुद्धा तुम्ही ए-एफ-ओची मेन्सची तयारी करा. तुम्ही घरी जाऊ नका. याचं कारण असं, तुमचं सिलेक्शन मेन्ससाठी होईल किंवा नाही होईल हे मी आत्ताच सांगू शकत नाही. ते आपल्याला कट ऑफ लागल्यानंतरच कळणार आहे आपण होणार की नाही होणार. परंतु याच्या पुढं आपल्याला 2 टार्गेट आहेत. एक म्हणजे तुमचं एफ-सी-आय आणि दुसरं म्हणजे नॅशनल सीड कॉर्पोरेशन. तर हे 2 टार्गेट आपल्याला इथं आपण कंप्लीट करू शकतो जर समजा तुम्ही इथं थांबले तर. याचं कारण असं, तुम्ही जाणार घरी, घरी गेल्यानंतर 7 ते 10 8 दिवस किंवा 10 दिवसापर्यंत तुम्ही येतच नाही. दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट आहे की सर मला एक 15चा अटेम्प्ट आहे माझे क्वांटमध्ये, रिझनिंगमध्ये एक माझे 15 अटेम्प्ट आहेत आणि इंग्लिशमध्ये समजा 20 25 40 अटेम्प्ट आहेत. असे तुम्ही किती धरा, सर मी काठावर आहे, माझा रिझल्ट येईल का नाही येईल हे मलाही माहीत नाही आहे, मग मी घरी जातो, जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा मी येतो, असं कधीच करू नका. इथून पाठीमागच्या अनुभवावरून बोलतोय. कधी कधी असंही झालेलं आहे, ज्याला वाटत असतं की एक्झाम निघत नाही ते मुलं घरी जातात. घरी गेल्यानंतर तुम्हाला कालही आकाश सरांनी त्यांच्या लास्ट मिनिट टिप्स या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, तुमचा जो रिझल्ट लागला जाईल तो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागला जाईल पा किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लागला जाईल. म्हणजे तिथून पुढं तुम्हाला फक्त 10 ते 15 दिवस राहतील पा. ह्या 10 ते 15 दिवसामध्ये तुम्ही काय काय करणार आहे, करंट अफेअर्स करणार आहे की मायनर सब्जेक्ट करणार आहे की मेजर सब्जेक्ट करणार आहे, असे प्रॉब्लेम्स येण्यापेक्षा आता जर समजा तुम्ही ज्या सेंटरवर असताल तिथून डायरेक्ट इथं संभाजीनगरला या. त्याच्यानंतर जर समजा घर जवळ असेल तर 1-2 दिवसात तुम्ही इथं आले पाहिजे आणि मेन्सची तयारीला लागले पाहिजेत. भले तो स्कोर किती येऊ द्या याचा विचार नाही करायचा आपल्याला, हे लक्षात ठेवा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की मेन्सची जर तयारी जर केली तर नॅशनल सीड कॉर्पोरेशन आपल्याला इझी जाऊ शकतो, कारण हा पेपर आहे 24 डिसेंबरच्या दरम्यान. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कालच सरांनी तुमच्यासाठी सांगितलेलं आहे किती जण मेन्स देतील, किती जागा अपेक्षित आहे, आणि त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे एफ-सी-आयची डेट सांगितली होती पा. 18 जानेवारी त्यांनी एक्सपेक्टेड डेट सांगितलेली पा. म्हणजेच तुम्हाला जवळपास फक्त 2 महिन्यामध्ये हे मेन्स एक्झाम, ए-एफ-ओची, NSCची एक्झाम आणि त्याच्यानंतर एफ-सी-आयची एक्झाम, म्हणजे असे 3 एक्झाम तुम्हाला द्यायला भेटतात. आणि याची जी मेन्स असेल ही 18 जानेवारीची, जी एफ-सी-आय असेल याची जी मेन्स असेल ही मेन्स असेल मार्चच्या पहिल्या आठवड्यात. हे सरांनी कालच सांगितलंय. म्हणजेच आपल्यासमोर टार्गेट आहे. इथून पाठीमागं व्हायचं काय, डिसेंबरला तुम्ही एक्झाम द्यायचं, तुमची मेन्सचा रिझल्ट, मेन्ससाठी जे क्वालिफायसाठी जो रिझल्ट लागणार आहे प्रीचा, तो रिझल्ट लागायचा जानेवारीमध्ये. त्याच्यानंतर मुलं एक्झाम नसल्यामुळे घरी निघून जायचे. परंतु आत्ताच्या सध्याची कंडिशन तशी नाही आहे. आपल्याला एक्झाम समोर आहेत तर त्या एक्झामला सिलेबससुद्धा आपण केलेलाच अभ्यास आहे. म्हणजेच तुमचं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि त्याच्यानंतर तुमचं ॲग्रिकल्चर हे तुमचे मेनच सब्जेक्ट असणार आहेत. बाकीच्या एक्झाम ज्या 2 आहेत त्याच्यासाठी सुद्धा, त्याच्यात बॉटनी, झू ॲड होतं, GS थोडंफार ॲड होतं एफ-सी-आयला, परंतु त्याचा एवढा मोठा इश्यू येणार नाही. परंतु क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि ॲग्रिकल्चर हे मेन सब्जेक्ट आपल्याला ह्या 2 एक्झामसाठी असणार आहे. आणि त्याची तयारी आपण जवळपास पाठीमागच्या 7 ते 8 महिन्यापासून तयारी करत आलेलो आहे. तर आपल्याला जर चांगला फोकस जर केला तर ए-एफ-ओची मेन्स, NSC आणि त्याच्यानंतर एफ-सी-आय अशा 3 एक्झाम आपल्या निघू शकतात. याच्यापैकी तुम्हाला जो जॉब भेटेल तो भेटेल, तुम्हाला जॉईन करायचं नाही करायचं तुमचा प्रश्न राहिला. परंतु आपल्यासमोर टार्गेट आहे, तर कृपया घरी जाऊ नका. याचं कारण असं,
पुन्हा पुन्हा या संधी येणार नाहीत. नॅशनल सीड कॉर्पोरेशनची ॲड ही परत पुढच्या वर्षी असल नसल हे मलाही माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही. त्याच्यानंतर FCI असेल, FCIची ॲड असेल की नसेल हे माहीत नाही पा. म्हणून आपल्यासमोर जर टार्गेट असेल तर आपण कृपया करून घरी जाऊ नका. 1-2 दिवसात जर येणं होत असेल घरून तर 2 दिवसामध्ये आपण रिटर्न इथं आलो पाहिजे आणि आपल्या मेन्सला तयारीला लागलो पाहिजे पा. मेन्सला तयारीला लागायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण ज्या टेस्ट रेडी करून ठेवलेल्या आहेत पा, आपल्या सगळ्या जेवढ्या काही पेड मुलं असतील त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून ठेवलेल्या आहेत. 11 तारखेपासून म्हणजेच परवापासून आपलं शेड्यूलला स्टार्ट होईल पा. शेड्यूल एकदम व्यवस्थित बनवून ठेवलेलं आहे. तशा पद्धतीचे ग्रुपवरती मेसेज येतील, त्या पद्धतीने आपल्याला स्टडी करायचं आहे आणि आपण इझिली 1 महिन्याच्या मध्ये जवळपास जे काय आपण सोर्सेस ठेवले होते ते सोर्सेससुद्धा आपण कंप्लीट रिव्हिजन करू शकणार आहे. याचं कारण असं, पाठीमागं बऱ्याचशा आपण टेस्ट घेतलेल्या आहेत त्याच्यावरती, त्याच्यामुळे ते रिव्हिजन करायला आपल्याला एकदम सोपं जाणार आहे. त्याच्यामुळे कोणीही घरी जाऊ नका. किती पेपर अवघड गेला तर रडत बसायचं नाही. आपल्याला लढायचं आहे, आपल्यासमोर टार्गेट आहे, त्याच्यामुळं एकच आपल्यासाठी होतं असं काहीच नाही आहे. बिंदास राहा, कारण यश अपयश हे सुरू असतं. याच्यात ज्याच्यामध्ये पेशन्स राहील तो 100% तिथं कॉम्पिटिशनमध्ये टिकत असतो. हे पहिलं लक्षात ठेवायचं. याचं कारण असं, कारण मीही त्या स्टेजमधून गेलेलो आहे, मीही ते अनुभव पाहिलेले आहेत. फेल झालेलो आहे, त्याच्यानंतर पास झालेलो आहे. परंतु रडत बसणे हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. आपल्याला तिथून पुढं जर समजा रिझल्ट गेला किंवा त्याच्यानंतर आला, याच्यानंतर तुम्ही काय स्टेप्स उचलतात, कशा प्रकारे स्टडी करतात हे सगळ्यात महत्त्वाचं असते. तर कृपया घरी जाऊ नका. घरी जर जाणार असतील तर 2 दिवसात इथं रिटर्न या आणि आपल्या मेन्ससाठी तयारीला सुरुवात करा. सगळ्यांची व्यवस्थित तयारी होऊ शकते 1 महिन्यामध्ये. जर शेवटच्या 14 दिवसा किंवा 15 दिवसात राहिलेल्या नंतर तुमचा रिझल्ट जर प्रीचा लागला आणि 14 दिवस जर राहिले तर तयारी होण्यासाठी थोड्याशा अडचणी निर्माण होतात. म्हणून आत्ता वेळ आहे, तर चांगल्या प्रकारे तयारी आपल्याला करायची. कुठल्याही प्रकारचं आपल्याला घरी जायचं नाही, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन आला असेल तर बिंदासपणे इथं या. इथं 24 तास तुमच्यासाठी पुढचा एक नाही, जवळपास 2-3 महिने तुमच्यासाठी उपलब्ध राहील पा. काही अडचण येऊ द्या तुमच्या बाबतीत, तिथं उभं राहायचं काम मी करेल पा. इथून पाठीमागं मी सांगितलेलं आहे, कसली अडचण असेल तर इथं आहे. आपला स्टाफ इथं असतो पा. तुम्हाला कुठलीही अडचण येऊ द्या. आता FCIला कमर्शियल असेल पा, कमर्शियल जास्तीत जास्त विचारलं जातं, तर ते कमर्शियल आपल्याला शिकणं आहे. ते जो शिकण्याचा वेळ असेल तो हाच वेळ असतो. तुम्ही जर ह्या काळात जर घरी गेले तर पुढं तुमची तयारी जास्त होणार नाही. एकामागे एक एक्झाम येतील आणि त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट भेटत नाही. हा सध्या आपल्याला तयारी करण्यासाठी चांगला पिरियड असणार आहे. त्याच्यामुळं या पिरियडमध्ये आपल्याला इथं थांबून चांगली तयारी करायची पा. तुम्हाला कुठल्याही अडचणीत तुमच्याबरोबर संकल्प टीम ही सगळी जण उभा राहतील पा. फक्त कृपया माझं वारंवार सांगणं आहे की घरी जाऊ नका. विदाऊट टेन्शन राहा, टेन्शन फ्री राहा. कोणता सेक्शन कोणाला अवघड गेला आहे, कोणाची किती अटेम्प्ट आहे आणि किती मेरिट लागेल ह्याच्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा आपल्याला पुढचं टार्गेट महत्त्वाचं आहे. नॅशनल सीड कॉर्पोरेशन आणि त्याच्यानंतर जी काय आपली FCI असेल ती FCI. त्याच्यामुळं बिंदासपणे तयारीला सुरुवात करायची. परवापासून आपण भेटूया, परवा आपल्या लेक्चरमध्ये आणि टेस्टमध्ये. तोपर्यंत घरी जाऊन निवांत राहा, फ्रेश होऊन पुन्हा आपल्याला नवीन जोमाने तयारी करायची. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.